इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र। बोगस ग्रामसभा दाखवून बियर बारला ना हरकत प्रमाणपत्र देणाऱ्या मोहोळ तालुक्यातील येणकी ग्रामपंचायतीचे सरपंच पोपट केशव जाधव यांना विभागीय आयुक्त चंद्रकांत कुलकुंडवार यांनी थेट सरपंच व सदस्य पदावरून हकालपट्टी केली। तसे आदेश 5 ऑगस्ट 2025 रोजी काढले। विभागीय आयुक्तांनी या सरपंचाला घरी बसवल्याने हा मोहोळ तालुक्यातील प्रस्थापित नेत्यांना एक प्रकारचा धक्का मानला जात आहे। येणकी गावचे उपसरपंच आकाश खरात यांनी याबाबत तक्रार केली होती। माजी सरपंच ज्येष्ठ नेते हरिभाऊ घुले यांनी हे प्रकरण लावून धरले होते। सदर प्रकरणात यापूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी ग्रामसेवक NV काशीद यांना निलंबित केले आहे। सरपंच आणि ग्रामसेवकांनी संगनमताने 11 एप्रिल 2022 रोजी बोगस ग्रामसभा दाखवून राजरत्न बियर बारसाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले होते। त्याविरोधात उपसरपंच खरात यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती। या प्रकरणात ग्रामपंचायतीने ग्रामसभा ठराव, ग्रामसभा अजेंडा, ग्रामसभा उपस्थिती पत्रक, ग्रामसभा दवंडी रजिस्टर हे प्रत्येक वर्षी नवीन तयार करणे, ग्रामसभाबाबतचे व्हिडिओ चित्रीकरण करावे असे निर्देश असताना 11 एप्रिल 2022 रोजीच्या ग्रामसभेचे व्हिडिओ चित्रीकरण न करणे शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र असल्याचे कारण पुढे करत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामसेवक काशीद यांना निलंबित केले होते। सरपंच जाधव यांच्या विरुद्धचे प्रकरण विभागीय आयुक्त यांच्यासमोर चालून त्यांनी 5 ऑगस्ट रोजी या प्रकरणात निकाल दिला आणि त्यांना निलंबित केले। या निकालानंतर हरिभाऊ घुले यांनी समाधान व्यक्त केले असून श्री जकराया यांनीच या प्रकरणात न्याय दिल्याची भावना व्यक्त केली। सविस्तर सांगा। बोगस म्हणजे ग्राम आपले त्यांचे रेशन दुकान आहे सरपंचा ताब्यात, पोपट केशव जाधव यांच्या रेशन दुकान आहे त्यांच्या ताब्यात। ते असल्यामुळे त्यांनी ती सह्या काय ह्याला घेतल्या नाही, ती मला लागते, मला हे तुमचा अंगठा लागतोय, ती सह्या कोणाच्या सह्या घेतल्या आणि कशासाठी घेतल्या? कशासाठी म्हणजे रेशन दुकान लागते असे घेतले। ह्या ठरावाचा बिरा काय अजिबात उल्लेख नाही कसलाच नाही। काय ठराव काय केला होता सरपंचाने? ग्रामसभा करून ती बेरशापीला केला त्यांनी मुद्दा। तर अगोदर ठराव असा की मी बेरशापी काढणार आहे किंवा असा ग्रामसभा ठराव झालेलाच नाही, दौंडी दिलेली नाही प्रत्यक्षा। ती चौकशी करून निकाल त्यांचं अपडेट करून घेतला आम्ही। हे दौडी देणाराचं 9 पैकी 5 नेबर माझ्याकडे आले, 5 जणांचं अपडेट आणि त्याने 100 पैकी घेतलेले मला 29 जणांनी अपडेट करून दिले। हे आमच्या हे करून दिले रेशन दुकानात बसून सह्या घेतले असं एकूण 34 जणांचं अपडेट आहे। त्याच्यामुळे ते अगदी त्यांनी ह्या बोगस सह्या घेऊन काय केलं पुढे? मोहर त्यांनी बेरशी 2-2.5 वर्ष झाले चालू केली बेरशापी, परमिट रूम हे चालू करून पण आम्ही त्यांच्या जरा पाठला करून संपूर्ण काशी ती योग्य ते जकरायनं आमच्या दिला योग्य निर्णय असेल ते सत्य ते चालणार आहे। बोगस गाडीवर चालतं, पहिलं वडिलांना करायचं आणि बाण फेडायचं होतं, आता ह्या हातानं करायचं आहे, ह्याच हातानं फेडायचं आहे। आता हे कलियुग आहे सध्या। मी केलं तर मला सोडणार नाही जकराया, कोणी जर केलं तर सोडणं असा जकराया आहे तो। भंडाराचा देव आमचा जकराया, म्हणजे जकरायाने बिरोबा माळीकर आहेत। आम्ही 4 गावचे लोक येते, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र, मराठा। 4 दिवशी यात्रा असते आमची पुरणपोळीची।